कंगना वर्सेस ऋतिक वाद पुन्हा पेटला. पोस्ट व्हायरल झाली. कंगना भडकली. कंगना रनौत आणि ऋतिक रोशन यांचा वाद जवळपास मिटलाच होता, पण पुन्हा एकदा मोठा वणवा पेटलाय. 2016 मध्ये सुरू झालेला हाय व्होल्टेज ड्रामा आता पुन्हा एकदा 2026 मध्ये सुरू झालाय. कंगना रनौत आणि ऋतिक रोशन बॉलिवूडच्या इतिहासातील असा एक राग कितीही शांत झाली असं वाटलं तरी थांबायचं नाव घेत नाहीये. इंस्टाग्राम आणि एक्सवर एक वेगळ्याच लेवलचा राडा सुरू आहे. इंटरनेटवर नवीन आलेल्या पोरांनी म्हणजेच आपल्या जेन्झी गँगनं या जुन्या वादाला असं काही तोंड फोडलंय की दोन्ही बाजूला पुन्हा एकदा शब्दांचे बाण सुटायला लागलेत. हा वाद नेमका काय आहे, तो आता अचानक का पेटलाय आणि आजची तरुण पिढी कंगनाला कशी ट्रोल करतेय याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. सगळ्यात आधी समजून घेऊयात की हा वाद नेमका काय. या संपूर्ण लढाईची सुरुवात साधारण 2016च्या सुमारास झाली होती, पण त्याची पाळंमुळं त्याच्याही आधी क्रिश 3 आणि काइट्स या सिनेमांच्या शूटिंग दरम्यान रोवली गेली होती. कंगनाचा दावा असा होता की ऋतिक आणि तिच्यामध्ये अफेअर होतं. दोघं रिलेशनशिप मध्ये होते, पण ऋतिकनं सुरुवातीपासूनच या गोष्टीला साफ नकार दिलाय. वाद तेव्हा पेटला जेव्हा कंगनानं एका मुलाखतीत ऋतिकचं नाव न घेता सिली एक्स असा उल्लेख केला. तिने म्हटलं की लक्ष वेधून घेण्यासाठी काही सिली एक्स कशी मूर्खपणाची कृत्य करतात. हे ऐकल्यावर ऋतिकचा इगो दुखावला. त्यानं कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आणि तिथून बॉलिवूडमधल्या सर्वात मोठ्या कोर्ट कचेरीची आणि चिखलफेकीच्या लढाईला सुरुवात झाली. ऋतिकचं म्हणणं होतं की कंगनाला मानसिक आजार आहे. ती स्वतःच्या कल्पनेत जगतीये आणि तिनं त्याला हजारो वैयक्तिक ईमेल्स पाठवलेत. दुसरीकडे कंगनानं आरोप केला की ऋतिकनं तिचा लॅपटॉप आणि ईमेल हॅक केला जेणेकरून त्यांच्यातील पुरावे मिटवता येतील. हा वाद इतका वाढला की यात सायबर सेल, पोलीस, वकील आणि अख्खं बॉलिवूड 2 गटात विभागलं गेलं. अनेक वर्ष कोर्टात आणि मीडियात एकमेकांचे कपडे धुतल्यानंतर हा वाद कुठेतरी थंड झाला होता. पण आता विषय येतो की इतकी वर्ष शांत असलेला हा ज्वालामुखी आता 2026 मध्ये अचानक पुन्हा का फाटलाय. तर याला कारणीभूत ठरली आहे ती सोशल मीडियाची ताकद आणि सध्या देशात सुरू असलेल्या घडामोडी. नुकतंच एका विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून कंगना रनौतनं एक वादग्रस्त विधान केलं. ती खासदार आहे, त्यामुळे तिच्या प्रत्येक विधानाला राजकीय आणि सामाजिक वजन असतं. तिनं केलेल्या या विधानानंतर सोशल मीडियावर तिच्या विरोधात संताप निर्माण झाला. लोक तिच्या जुन्या विधानांचा, तिच्या वागण्याचा किंवा तिच्या स्वभावाचा पंचनामा करायला लागले. याच दरम्यान इंटरनेटवर एका युजरनं एक जुनी पोस्ट शेअर केली. बघता बघता एका पोस्टवरून अख्ख्या सोशल मीडियावर एक नवा ट्रेंडच सुरू झाला, ज्याचं नाव होतं वी नीड टू अपॉलॉजाइज टू ऋतिक. हा ट्रेंड सुरू होण्यामागचं कारण असं आहे की जेव्हा 2016 मध्ये हा वाद झाला होता तेव्हा सुरुवातीला मीडिया आणि जनतेनं कंगनाला विक्टिम समजून खूप सपोर्ट केला होता. एक एकटी मुलगी एवढ्या मोठ्या स्टार खानदानाची लढतीये म्हणून लोक ऋतिकला विलन ठरवत होते. पण आता काळ बदललाय. लोकांच्या हातात जुने ईमेल्स, कोर्टाचे कागदपत्र आणि तथ्य आली आहेत. त्यामुळे आजची तरुण पिढी म्हणतेय की आपण त्या काळात कंगनाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ऋतिकवर विनाकारण अन्याय केला. त्याला मानसिक त्रासातून जावं लागलं, त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून ऋतिकची माफी मागितली पाहिजे. हा ट्रेंड इतका वेगानं पसरला की तो ऋतिक रोशन पर्यंत पोहोचला. आता ऋतिक सहसा अशा वादांपासून लांब असतो, पण यावेळी त्यानं एका व्हायरल पोस्टवर एक छोटीशी कमेंट लिहिली आहे. त्याने लिहिलंय की तथ्य समोर येण्याची मी अजूनही वाट पाहतोय. ऋतिकची एक कमेंट सोशल मीडियावर आली आणि आगीत पेट्रोल पडलं. ऋतिकची कमेंट बघून कंगनाचा पारा पार गगनाला भिडला. तिनं ऋतिकला सुनावलं की आगीत तेल ओतणं बंद कर. कंगनाने लिहिलं की जेव्हा जेव्हा मला ट्रोल केलं जातं तेव्हा तू पुढं तोंड उघडून त्यात उडी मारतोस. तुला जर खरंच एवढी काळजी असेल तर तुझ्या नावाचा वापर करून जे लोक मला बदनाम करतायत त्यांच्यावर तू कायदेशीर कारवाई का करत नाही. इतकंच नाही तर कंगनानं ऋतिकची सध्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिचाही उल्लेख केलाय. तिनं म्हटलं की तुझ्या आयुष्यात आता दुसरी कोणीतरी आहे, तिच्यासोबत सुखानं राहा. माझ्या जुन्या प्रकरणांमध्ये नाक खुपसणं बंद कर. कंगनाच्या या अवतारानं इंटरनेटवर पुन्हा एकदा 2 गट पडलेत आणि हा वाद अगदी नव्यासारखा पेटलाय. आता या संपूर्ण प्रकरणातला महत्वाचा भाग म्हणजे जेन्झी कडून कंगनाला केलं जाणारं ट्रोलिंग. कंगनाला ट्रोल करण्यासाठी या पोरांनी भारी डोकेबाज कृती शोधल्यात. त्यांनी कंगनाच्या जुन्या विधानांचे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप शोधून काढल्यात. जेव्हा कंगना स्वतःला खूप शांत किंवा देशभक्त दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा हे जेन्झी युजर्स तिच्या जुन्या मुलाखतींमधील क्लिप शेअर करतात, ज्यात ती ऋतिक बद्दल किंवा बॉलिवूड बद्दल अत्यंत टोकाचं बोलताना दिसते. म्हणजेच कंगनाच्या एका विधानानं तिच्या दुसऱ्या विधानाचा कसा गेम होतो हे ते दाखवून देतात. जेव्हा तुमचा क्रश तुम्हाला रिप्लाय देत नाही तेव्हा कंगनासारखे ईमेल पाठवा अशा आशयाचे मीम्स इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालतायत. ऋतिकच्या गाण्यांवर कंगनाचे फोटो लावून किंवा कंगनाच्या संवादावर ऋतिकचे डान्स व्हिडिओ जोडून कंटेंट तयार केला जातोय, ज्याला लाखो व्ह्यूज मिळतात. पोरांचं म्हणणं असं आहे की कंगनाला प्रसिद्धीच्या झोतात राहिल्याशिवाय चैन पडत नाही आणि जेव्हा तिची ही युक्ती फ्लॉप होते तेव्हा ती ऋतिकच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःला बिचारी दाखवण्याचा प्रयत्न करते.
ट्विटरवर तिच्या प्रत्येक पोस्टच्या खाली ऋतिक भाऊ जिंकला, कंगनाताई हरली अशा पद्धतीनं वन लाइनर्स टाकून तिला डिवसलं जात आहे. या ट्रोलिंगमुळे कंगना अधिकच चिडते आणि जितकी ती चिडते तितका या पोरांना मीम्स बनवायला नवीन मसाला मिळतो. एका बाजूला कंगना रणवते, जी आपल्या आक्रमक स्वभावासाठी आणि रोकटोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर दुसऱ्या बाजूला ऋतिक रोशन आहे, जो अत्यंत संयमी राहून योग्य वेळी अचूक वार करतो. आणि या दोघांच्या लढाईत मज्जा घेते ती आजची इंटरनेटवरची तरुण पिढी, जी एका रात्रीत कोणालाही हिरो किंवा कोणालाही झिरो बनू शकते. सध्या तरी या वादाचं पारडं ऋतिकच्या बाजूने झुकल्यासारखं दिसतंय, कारण सोशल मीडियावर ऋतिकला मिळणारा पाठिंबा मोठा आहे, पण कंगना सहजासहजी हार मानणाऱ्यांमधली नाहीये. त्यामुळे हा वाद इथेच संपणार की याचे आणखी काही अंक पाहायला मिळणार हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.